जगाच्या पाठीवर भाव समाधीत घेऊन जाणारा दिव्य बीज मंत्र म्हणजे हे ज्ञानबा तुकाराम हा मंत्र आहे. त्याची नोंद झाली आणि त्या तालावर सगळ्यांनी डोलावं. आणि मायबाप कसं काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. या नाचण्यात या तालात या डुल्लण्यात दोष नाहीये. पण वैष्णव काय करतात गाये नाचे उडे आपुलिया छंदे. त्यांना म्हणावं नाही लागत ताल धरा, त्यांना म्हणावं नाही लागत आता पाऊल टाका. अहो ज्यांना जमत नाही त्यांनाही वाटतं आपणही पाऊल टाकावं. त्यांच्यामुळे या सगळ्यांची रांग जरी विस्कळीत व्हायला लागलं तरी ते मधी मधी गेल्याशिवाय ते वेड हे वेड प्रेम आहे माऊलींच्या संगतीतलं वैष्णवांच्या संगतीतलं. म्हणून गायनाचे उडे आपुलिया छंदे बळजबरीनं नाही मनाचे आनंदे आवडीने. बळजबरीनं कीर्तनाला येणं, बळजबरीनं वारीला जाणं. बळजबरीला जो वारीला गेला ना पालखीची त्याची कधीच गाठ भेट नाही मुक्कामाच्या तळावर. हा तसं नाही म्हणायचं. बळजबरीनं कीर्तनाला जर आणला तर मग तो चांगला खांब पाहून बसवतो. इथले नाही बरं का कोणी. मग बलात्कारे जरी आणला कथेशी निद्रा घे लोडाशी टेकोनिया. हे का होतं बळजबरीनं नाही. वैष्णवाच्या संगतीत जे आले ना वैष्णवांचा परिचय करून घ्यायला लागले तर त्या आनंदानं मनाच्या आनंदे आवडीने प्रेम आहे आवड आहे न म्हणता सहज मुखात नाम यावं. इकडं नुसतं यांचा बोल निघाला का तिकडं डुलायला लागावं. ज्ञानबा तुकाराम इतकाच कानावर आला. तुम्हाला म्हणलं का हो टाळी वाजवा का वाजवायला लागले होते. वैष्णवा संगती हा परिणाम होतो. हा परिणाम होतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. पुन्हा सांगितलं वैष्णवांच्या संगतीत गेलो ना ज्या ज्या विकाराला आम्ही बळी पडलेलो आहे त्या त्या सगळ्या विकारावर मात करता येते. त्या विकारापैकी निर्देश केला त्या महत्वाच्या विकारांकडे तिसऱ्या चरणात. नकळे साधन या परते. काय काय परिणाम झाला वैष्णवाच्या संगतीत आल्याच्या नंतर. केवळ सुखच झालंय का व त्याला पुष्टी देतात प्रमाण देतात दाखला देतात माऊली तुकोबर आहे. महाराज सांगतायत लाज भय शंका दुराविली लाज दुराविले भय दुराविली शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. वैष्णवाच्या संगतीशिवाय दुसरं साधन मला कळतही नाही मला नकोय. नीट आहे का. दुराविली लाज म्हटले हो. मग वैष्णवाच्या संगतीत गेल्यावर बोलू का बोलूच बिनलाजे होता की काय. हा वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर दुराविली लाज. थोडस नीट ऐका बरं का. नुसते देहावर राहून ऐकू नका. थोडा अंतर्मुख होऊन महत्वाचा मुद्दा समजून घ्या. देहदृष्टीने जिथे गुंता निर्माण होत होता
तुकोबाराय सांगायला लागले, अरे परमार्थात लाज आडवी येत होते. टाळ घेऊन उभा राहा ना माऊले हो. नको, माय गावातले काय म्हणतील, काय वाटलंय, लाज वाटायला लागली ना. भजन करायचंय, लाज वाटायला लागली. भजनी लोक नाव ठेवतील, भजनी लोक नावच ठेवते सुरुवातीला. कारण ज्याने 10वी बोर्ड शालांताची परीक्षा दिली ना, 10वीची परीक्षा दिलेला बालवाडीतल्या पोराला नावच ठेवतो. काय तुला नीट लिहिता पण येत नाही. पण म्हणून बालवाडीतल्या पोरांना आडवी रेष, उभी रेष, तिरपी रेष, अर्ध गोल, पूर्ण गोल शिकणं सोडून द्यावा का? त्याने शिकत राहावं. आज न उद्या तो पण 10वी पर्यंत जाणारच आहे. आणि त्यातल्या त्यात आता 8वी पर्यंत ढकलपास, नापासच नाहीये. प्रयत्न सोडायला पाहिजे का? आमच्या लहानपणी आमच्या हातातून टाळ काढून घेत होते. छोटी आळंदी म्हटले जातं श्री क्षेत्र शिऊर. संत बहिणाबाई, संत शंकर स्वामी तुकोबरायांचे आणि निळोबरायांचे शिष्य आहेत. आणि हातातले टाळ काढून घेतल्या जायचे. फडावरची सेवा. त्यावेळेला आम्ही पण काही कमी नव्हतो. हम भी किसी से, हा म्हणून तर इथं आहे. मी म्हटलं तुम्ही टाळ काढून घ्याल, हात तर नाही घ्यायचे ना. मग त्यांनी टाळ काढून घेतले. आणि प्रदीप महाराज आताच्या या 10 वर्षात ज्यांनी हातातून टाळ काढून घेतले होते तेच मागे आता टाळ वाजते. तेच म्हणतात आमच्या गावाची शान आहे. ते ऐकतील सुद्धा. आणि ते भूषणानं सांगतात, काही नकारात्मक दृष्टीनं नाही. असं म्हटलं जातं जिथं पिकत तिथं विकत नाही. पण माझं पहिल्यापासून चांगला माल विकल्याच गेला बरं का. माहेरात पण आणि सासरी पण आणि शहरात पण. म्हणजे विकण्यासाठी नाही, आपल्याला म्हणायचं किंमत नाही, महत्व नसतं. पण असं काहीच नाही. तुमच्याकडं गॅरंटीचं प्युरिटी असणारं जर माल असेल ना, तर त्याला जाणकार गिऱ्हाईक लागल्याशिवाय राहत नाही. त्याला पारख पण करता आली पाहिजे. नाही तर हातगाडीवरचा माल काय सोनाराच्या दुकानातला मंडलिक भाऊ सगळं सारखं नाही ना, नाही का. पारख पण दोन्ही दिसती सारखी, वर मजाने तो पारखी असो. मला सांगायचंय, दुराविली लाज. इथे परमार्थात येताना मग ती महिला असू दे की पुरुष असू दे, छोटे छोटे बालक असू दे, तरुण असू दे की प्रौढ किंवा वृद्ध असू दे, इकडे येताना हा इथे लाज धरायची नाही. आणि नंगा नाच करताना शानपणा करायचा नाही म्हणा. हा नाही. दुराविली लाज, दुराविली शंका, दुराविले भय. जी भीती वाटत होती ना, जमल का नाही, यावं का नाही, परमार्थात यावं की नाही, इतकंच काय सांगू, आपल्यासारख्या सामान्य जीवाला परमार्थात येण्याची भीती वाटते. पण जे परमार्थामध्ये विश्वातले ज्यांना जगद्गुरु मानलं गेलं, त्या जगद्गुरु तुकोबरायांना संसारात येण्याची भीती वाटत होती. किती विरुद्ध आहे बघा ना. आपल्याला परमार्थात येताना भीती वाटते. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय. माळ घातली तर भावकी काय म्हणाल, गाव काय म्हणाल. इतक्या दिवस करून करून भागला आणि लय हुशार आहे तुम्ही, देवपूजेला लागला. आणि कसं का होईना पण लागला ना, हे महत्वाचं आहे. बाबा आल्यावर का होईना पण माळकरी झाले ना, हे महत्वाचं आहे. परिवर्तन होणं महत्वाचं आहे. खरंय खोट आहे. इतके दिवस आपण हिंदू असून मुंड्या कपाळानं राहत होतो. आता निधन कपाळाला टिळा लावून चालत येत ना. तुमच्याकडे पाहून सहज हिंदू म्हणून तरी ओळख होईल ना. एवढी काय कृपा कमी झाली का? नाहीतर त्यांना ओळखायचं असलं तर सांगा बरं, ते असे बोडख्या डोक्यानं बसते का? नाही. ते काय करते ते कळाले ना. हा आपलेच मुस्लिम बांधव भाई भाई ते टोपी घालतात की नाही. आपला काय परिचय, गळ्यात माळ नाही, कपाळाला टिळा नाही, आणि फक्त शिवजयंतीच्या टायमालाच आम्ही लय अंगात येत आहे. आणि ते असं सहज येतं का? इथं आहे काय नाचे उडे, इथं काही चपटी बिपटी मारावं नाही लागत तरी अंगात येत आहे. इथे सहज नुसतं इकडे वाजलं सुरू होऊन जात आहे. आणि तिकडे लय धिंगाणा आहे. आणि पुन्हा स्वाभिमान आहे, शिवजयंती साजरी करतोय, आम्हीच गर्जना करतोय. पुन्हा अंधार फार झाला आहे, प्रकाशाला दिवा पाहिजे. अंधार फार झाला आहे, प्रकाशाला दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. ललकारी चाललेली आमची. आणि हे टाहो फोडायला लागलो. एवढ्या ललकाऱ्या चालल्या, एवढ्या गर्जना द्यायला लागलो. सिंह गर्जना आमची देखील व्हायला लागली. जणू काही 19 फेब्रुवारीला आमच्या अंगातच छत्रपती आले की काय असं होतंय. पण कधी चपटी मारल्याशिवाय शिवबा नाही का उतरत? त्याच्याशिवाय जमत नाही का? तुमचा काय परिचय हिंदू म्हणून? तुमच्याकडे पाहून कसं ओळखावं? नको का आपल्या कपाळाला चंदन? नकोय का? नकोय का अबीर बुक्का? काय फरक पडल? काही कमी पण आहे याच्यामध्ये? दुराविले भय, दुराविला
शंका आणि जर ऐकली आपली आरोळी गेलीच समजा छत्रपतींपर्यंत बरं का भाऊ. मासाहेब जिजाऊंना ही आरोळी ऐकायलाच गेली. जिजाऊंनी ऐकली आहे, छत्रपतींच्या कानावर गेली आहे. बघा ना, मराठमोळ्या मातीतली महाराष्ट्रातली सगळी रयत आपल्याला पुकारते. सगळे शिवसैनिक सगळे मावळे आपल्याला बोलवायला लागले. चला ना आपणही जन्म घेऊया, अवतार घेऊया, पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. त्यावेळेला सावध केलंय मासाहेब जिजाऊंनी. राजे राजे निघालात कुठं राजे? अहो थांबा जरा, विचार करा, नीट ऐका त्या मावळ्यांचं म्हणणं काय. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. राजे महाराष्ट्राला शिवा पाहिजे, पण मदिरा पान करून नाल्यांजवळ लोळणारा शिवा नकोय. नीट ऐका, मदिरा प्राशन करून नालीत लोळणारा शिवा नकोय. आया बहिणींवरून माय बापाला उद्धट उत्तर देणारा तो शिवा नकोय. गावातल्या लेकीवाळींची आबरूची लक्तर बेशीला टांगणारा तो शिवा नकोय. तर या उभ्या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा हवाय, जिजाऊचा शिवा पाहिजे. निघालात कुठे तुम्ही राजे? जरा थांबा. मग कळलंय हो आऊसाहेब, कळलंय कळलंय. आऊसाहेब आपण काय म्हणतात कळालंय बरं का. मग एक काम करा ना आऊसाहेब, घ्या ना तुम्ही जन्म, व्हा ना तुम्ही पुढे, चला ना. तुम्ही आलात का? मग आम्ही हे आलोच, तुम्ही जरा पुढे या तर खरं. जिजाऊ म्हणतात तुम्हाला काय वाटलं? मला नाही वाटत. महाराष्ट्रातल्या लेकीबाळींना दिवसा डवळ्या देखील आता शहरामध्ये फिरणं, कॉलेजला जाणं, जगणं मुश्किल झालंय हो. राजे तुम्हाला काय वाटतं माझ्या लेकीबाळींचं दुःख मला कळत नाही? अहो मला वाटत होतं की जर आमची लेक शिकली तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करील, माहेरातल्या 21 आणि सासरच्या 21. त्यासाठी आम्ही स्वप्न पाहतोय. आम्हालाही वाटतं आमची लेकबाळ अंतराळवीर झाली पाहिजे. आम्हाला वाटतं आमची लेकबाळ डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, वकील झाली पाहिजे, न्यायाधीश झाली पाहिजे. ती देखील MBBS झाली पाहिजे, ती MD देखील झाली पाहिजे, ती प्रत्येक अवयवाची तज्ञ देखील झाली पाहिजे. आम्हालाही वाटतं तिची लॉ मध्ये चांगली डिग्री असली पाहिजे. आम्हाला वाटतं ती IT क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं ते पद तिला भूषावावं. आम्हालाही वाटतं ती कलेक्टर झाली पाहिजे, ती अधिकारी झाली पाहिजे, क्लास 1 अधिकारी म्हणून होऊन तिने या गावाला सुधरवलं पाहिजे, जिल्ह्याला सुधरवलं पाहिजे. आम्हालाही वाटतं आमच्या लेकीबाळीला शिकवलं पाहिजे. आणि आमचं वाटणं काय वावगं आहे, परंतु आमच्या लेकीबाळी जर शाळेत आणि कॉलेजला गेल्या तर घरी सुरक्षित परतील का नाही याची केवढी मोठी भीती निर्माण झाली. आऊसाहेब म्हणतात मला का ते दुःख कळत नाही. मेडिकल कॉलेजमध्ये भयानक दृश्य घडतंय ना, घडावं ज्याची कल्पना करू नये अशा घटना घडतात. किती खेदाची बाब आहे. हाच का तो महाराष्ट्र जो छत्रपतींचा म्हणून ओळखला जातो, जिथे पराविया नारी माऊली समान शिकवणारे तुकोबरायांना गुरु मानलं, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये कशा आया बहिणींची आबरूची लक्तर वेशीला टांगल्या जावी. पेपर वाचायची हिंमत होत नाही, न्यूज चॅनल चालू करण्याची हिंमत होत नाही, कारण पहिली बातमी कोणती न कोणती बलात्काराची तरी असेल, कोणाचं नाव पुढे येईल त्याची भीती वाटते मायबाप. आणि याची खंत मासाहेब जिजाऊ व्यक्त करायला लागले. नीट ऐका, मला नाही वाटत आपण जन्म घ्यावा. मग चला ना साहेब घ्या ना जन्म. अहो राजे कितीदा प्रयत्न केला, कधी विदर्भामध्ये जन्म घेण्याचा प्रयत्न केला, कधी खानदेशामध्ये, कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कधी मराठवाड्यात देखील जन्म घेण्याचा प्रयत्न केला, कधी दिल्लीच्या तख्ताकडे देखील डोकावून पाहिलंय. उत्तराखंडापासून ते कन्याकुमारीच्या दक्षिण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत देखील कित्येकदा मी प्रयत्न केला की एकदा तरी आपण जन्माला येऊ आणि पुन्हा शिवाला जन्माला घालू. पण राजे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे या मराठ्यांचं, दुर्दैव आहे या रयतेचं, दुर्दैव आहे या जनतेचं. का? त्याचं कारण आहे की जिजाऊ जर जन्माला यायची असेल तर त्याच्यासाठी जिजाऊ जन्माला घालणारी म्हाळसा जिवंत असली पाहिजे. ती म्हाळसा कधीच मरून गेली. 3.5 महिन्याची जिजाऊ पोटात आली की ही म्हाळसा डॉक्टरकडे जाऊन तिला खाली करून आली. कसं जाऊ सांगा ना राजे, तुम्ही सांगा कसं जाऊ. म्हणून जितके स्वप्न छत्रपतींच्या आगमनाचे आपण पाहतोय तितकीच अंतकरणाची तयारी असली पाहिजे की लेकीच्या जन्माचं देखील आम्हाला स्वागत करता आलं पाहिजे. तर आम्ही अधिकारी आहे छत्रपतींच्या जयंतीच्या वेळेला शिवांच्या येण्याचे स्वप्न पाहण्याचे. इथे लक्ष नुसते स्त्री पुरुष समानता घोषणा देऊन जमताय? खरोखर अंगी उतरत आहे? बाळगतोय आपण हा विचार? नाही माई बाप, खूप अशा ठिकाणी प्रसंग आणि परिवार पाहायला मिळतात. लेकीला का हो अशी वागणूक? मग सुशिक्षित झालाय,
सजग झालाय समाज असं जरी म्हणत असलो तरी घटना का घडताय? का पुरुषांची संख्या मुलांची संख्या कमी व्हायला लागली? फार मोठी भयानक परिस्थिती समोर उभी राहणार आहे, म्हणून सावधान. मग आज जे मावळे आहेत त्यांनी काय करायचंय? पुन्हा शिवबा येईल एखादा याची वाट पाहू नका. तुम्ही देखील माता भगिनी पुन्हा एखादा भगवान श्रीकृष्णाचा अवतार होईल आणि अंबर अवतार धारण करून तो आपल्या अब्रूची रक्षण करेल याची वाट पाहू नका. कराटे शिका, जुडो शिका, लाठीकाठी चालवायला शिका आणि त्याच ठिकाणी त्या नराधमाचा प्रतिकार करायला आपण आजच शिकलो पाहिजे, तर द्रौपदीची रक्षा होऊ शकते. आम्ही आताच तयार झालो पाहिजे. वाट पाहू नका कोणीतरी येईन आमच्या मदतीला. आम्ही पहाटे लवकर उठायलाच तयार नाही तर ही एवढी कधी करणार? शोकांतिका आहे. स्वतःचं रक्षण स्वतःला करता आलं पाहिजे. का आम्हा बायांना रात्रीच्या वेळेला ही माणसं सोबत घेऊन फिरावं लागते? का महिला कीर्तनकार निडरपणाने रात्रीचा प्रवास करू शकत नाही? कारण वैचित्र्य आहे. आजही तितकेच रावण रस्त्यावर टपलेले आहे. लक्षात. म्हणून मायबाप सावधान. दुराविले भय, दुराविली शंका, दुराविले लाज आणि दुराविला मान. इथे अपेक्षा नकोय. आपलं नाव घेतलंच नाही मग ज्याने लय नाव घेतलं त्याला पुन्हा तारीख, आणि नाव नाही घेतलं तर अरे तू काय देव लागला का नाव घ्यायला? नाव कोणाचं घ्यायचंय? देवाचं. भजन कोणाचं करायचंय? देवाचं. तुझं नाव नाही घेतल्यानं काय फरक पडला? देवानं तुझा श्वास चालू ठेवला ना. नाव न घेतल्यानं काही आयुष्यातले श्वास कमी केले का? नाही ना. ते सगळं जे तिथे आहे ना, नावासाठी मानासाठी हापापलेली माणसं. बरेच जण म्हणतात लग्न मोडता तो वा त्या सोयऱ्याच्या लग्नामध्ये गेलो होतो, सोयरीक आता जमवायचीच होती पण त्याने नावच नाही पुकारलं आपलं. सोयरीक मोडली म्हणून सांगा. अरे पडलंच काय नावामध्ये? विचार करा. खरी ताकद आहे भगवंताच्या नामात. मानाची अपेक्षा करू नये. विगत मान हा यस्य सहा विमान. मायबाप, जर धुंदुकारीला नेण्यासाठी विमान येऊ शकतं याचा अर्थ काय आहे? भागवत कथा श्रवणाने जर विमान येतंय न्यायला, पिशाच्याला माणसाला नाही. आम्ही इतक्या कथा ऐकल्या, आम्हाला अजून ह्याच विमानात नाही जाता आलं. ते विमान लांबची गोष्ट आहे नाही का? कळालंय का? हे मार्मिक विनोद नाही कळत आपल्याला. आपल्याला पण लईच खाली ऐकायची सवय लागली म्हणून त्यांचं भागत विचारायचं. विठाल 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 लाज भय शंका दुराविला मान. ज्याच्या मानाची अपेक्षा उरत नाही समजा